श्री क्षेत्र खरपुडी खुर्द गावच्या हद्दीत वन्यजीवांचा मानवी वस्तीत वाढता वावर, गावालगत वन्य विभागाची हद्द, वन्य प्राण्यांच्या गावातील फेरफटक्यामुळे भीतीचे वातावरण, वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची ग्रामस्थांनी केली मागणी। अन्न पाण्याच्या शोधात तरस, वन्य प्राणी पक्षी लोकवस्तीमध्ये फिरतायत, बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत। खेड तालुक्यात सरासरी 42,199.7 हेक्टर एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 10,370.87 हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण। संततधार पावसामुळे एकूण क्षेत्राच्या 24.58% इतकाच पेरा। एकूण खरीप हंगामात लागवडीखालील 24,593 हेक्टर क्षेत्रापैकी 7,130 हेक्टरवर लागवड पूर्ण। ही लागवड खरीप हंगामाच्या एकूण 28.99%। सोयाबीनची 6,194.50 हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक 94.98% पेरणी। खेड कृषी विभागाची माहिती। आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष प्रदर्शनाचे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते उद्घाटन। आणीबाणी काळातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र प्रदान। ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी दुमदुमला जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर। पोलीस स्टेशन स्तरावरील महिला दक्षता समितीमध्ये शासकीय किंवा खासगी महिला वसतिगृहातील विद्यार्थिनीला स्थान मिळणार। महिला वसतिगृहातील 3 विद्यार्थिनी महिला दक्षता समितीमध्ये दिसणार। शासन निर्णय पारित। डॉक्टर, वकील, मान्यताप्राप्त NGO किंवा महिला बचत गटातील कार्यरत महिलांच्या नियुक्तीलाही स्थान। राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर पार्किंगचा बोजवारा। चालक भर रस्त्यात वाहनं उभी करत असल्यामुळे वाहतूक कोंडी। राजगुरुनगर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाअभावी पार्किंग झोनची अंमलबजावणी होईना। बेशिस्त वाहन चालकामुळे नागरिक वाहन चालकांना मनस्ताप। वाहतूक पोलिसांचंही सोयीस्कर दुर्लक्ष। मजूर वाहन चालकांवर कारवाई कधी होणार? आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।